मार्गशीर्ष गुरुवारी प्रसादासाठी चला बनवूया मस्त अशी भोपळ्याची खीर। तर इथं ना छान असा भोपळा मी असा खिसून घेतला बघा। तर सगळ्यात अगोदर ना इथं मी तूप गरम करून घेतलं एक मोठा चमचा आणि त्याच्यामध्ये हा भोपळा छान असा परतून घेतला। एक 4 ते 5 मिनिट मी तो परतून घेतला एकदम पोपटी रंग येईपर्यंत। त्याच्यामध्ये एक मोठा चमचा होईल एवढी मी खसखस घातली, ती पण छान परतून घेतली आणि 1 वाटी शाबू इथं मी भिजत घातला होता, तर तो ह्याच्यामध्ये घातला आणि त्यालाही 1 2 ते 3 मिनिट मी ना इथं परतून घेतला तुपामध्ये। परत ना आपल्याला खिरीला लागेल तेवढं इथं दूध घातलं आणि परत ते असं मस्त असं ढवळून घेतलं बघा। आणि आता इथं चवीपुरती साखर घातली, ती सुद्धा छान अशी ढवळून घेतली इथं आणि आता छान अशी इथं उकळी येऊ दिली। आता त्याच्यानंतर ना एक 10-12 काजू आणि 10-12 बदाम होते, ते असे बारीक करून घेतले होते मिक्सरवरती, तर ते छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि सगळ्यात लास्टला इथं घालते मी वेलदोड्याची पावडर। तर त्यालाही छान परतून घेतली आणि मस्त अशी एकदम घाडीनं आपली भोपळ्याची खीर अशी तयार आहे। कलर तर एवढा छान दिसत होता आणि खरंच खूप मस्त बनते टेस्टला। तर तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटते आपली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। भेटू परत, बाय बाय।